आपण जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला अर्थव्यवस्था बनलो असून तरी आपली वेगवान अर्थव्यवस्था पुरेसे रोजगार अजून मुळीच निर्माण करत नाही. परंतु अलीकडेच एक यशोगाथा आपल्यासमोर आकारला आली आहे. 1991 पासून भारत वेगाने विकसित होत आहे. 30 वर्षापासून मित्रांनो आज म्हणजे या काळामध्ये विकासाचा वेग 60% आसपास राहिला असून 45 कोटी भारतीयांना आपण दारिद्र्यातून सुटका केली गेली होती. लोकसंख्येचे 10% असलेला आपला मध्यवर्ग आता 30% वर आला गेला आहे. सर्व क्षेत्रामध्ये नेत्रदीपक विकास घटलेला असून भारत जगाचे बाह्य कार्य बनला असून मात्र उत्पादन क्षेत्रामध्ये आपल्या वाटेला अपयशच आले आहे. हे वास्तव होय. सकल उत्पादनाच्या GDP 15% एकूणही उत्पन्न आपल्याला उत्पादन क्षेत्रामध्ये मिळते. आपली निर्यात जागतिक माल निर्यातील केवळ 2% आहेत. उत्पादनामध्ये प्रगती न करता आजवर कोणताही देश दारिद्र्यातून वर येऊ शकला नसला असून बेरोजगार हा भारतासमोरील मुख्य समस्या नसून ही खरी प्रतीचा रोजगार खरी आहे. समस्या आहे शेतातल्या किंवा बाजारपेठेमध्ये अंशकालिका कामासारख्या आपल्या उत्पादन क्षेत्रामध्ये कधीतरी अशा तरुण काम करत असल्यामुळे त्यांना अधिक उत्पादन आणि अधिक दर्जेदार रोजगार मिळवण्याची खास संधी आपल्याला या पार्श्वभूमीवर एक चांगली गोष्ट घडलेली आहे. मात्र असं सर्व गोष्टी होत असताना ॲपल आणि अग्रगण्य कंपनी एक जागतिक पुरवठ्यापासून दुसरे उत्पादन स्थळ म्हणून भारताची निवड केली गेली होती. 2021 पर्यंत ॲपल कंपनीचा आयफोन केवळ चीनमध्ये बनवला जात असे. मात्र आज कंपनीने भारतात 1.5 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचं सांगण्यात आले गेले आहे. त्यामध्ये 70% स्त्री आहेत. याशिवाय यातून 4.5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले. ही कंपनी भारतात दरवर्षी $14 अब्ज किमतीचे फोन बनवून निर्यात करणार असून मात्र हे उत्पादन आयफोनच्या जागतिक उत्पादनाच्या केवळ 14% इतकेच आहे. JP मॉर्गनच्या म्हणण्यानुसार जे उत्पादन 2026 पर्यंत 30% यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एक व्यवहार निर्यामध्ये केंद्र बनायचे असेल तर भारताने आयफोन मधील वेगवेगळे भाग उत्पादन करणारे आकर्षित करू नये आणि ते आणायला कारण अंतिम वेळ ही असेल. असं उत्पादनाच्या एकूण मूल्यवर्धीमध्ये 85% वाटा त्यांचा असतो. ते कितीतरी रोजगार निर्मिती करू शकतील, अधिक कौशल्य सुद्धा शिकवले जात असतील, अधिक तंत्रज्ञान आणि हस्तांतरित करतील. त्यातूनच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जागतिक मूल्य साखळ्यांशी नीट जोडले जातील. यामुळे भारताच्या चीनबरोबर होणाऱ्या व्यापारी सुद्धा मित्रांनो तुटेही शकेल आणि कमी होऊ शकेल. म्हणून चीनमधील अनुवंशिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तेथे भोवळ देणे राष्ट्रीय हिताचे ठरेल. अन्यथा आपल्या देशातील विकला जाणारा प्रत्येक मोबाईल आज ज्याप्रमाणे चीनमध्ये रोजगार वाढवत राहील तसेच आज आपल्या सुद्धा भारतामध्ये वाढत जाईल. गुरुचरण दास ज्येष्ठ पत्रकार यावेळी असं म्हणत होते. या कहाणीचा पहिला धडा असो की भारत ही एक अवयव बाजारपेठ असल्यामुळे मितकाला आपण निरोप दिला पाहिजे होता. आपली लोकसंख्या प्रचंड असली तरी तिची कार्यशक्ती मात्र मर्यादित आहे. मेक इन इंडियासाठी जगातील आपल्या कंपनीच्या रांगा लावून उभ्या आहेत. ही समजूत निकालासाठी खोटी आहेत. ॲपलने भारतामध्ये आपले फोन बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या फोनची भारतीय बाजारामधील विक्री जागतिक विक्रीचे केवळ 0.5% इतकीच होते. दुसरा धडा असा आहे की कोणत्या देशाला केवळ देशांतर्गतमध्ये बाजारपेठेच्या जोरावर पुरेसे रोजगार निर्माता करणार येणार नाही. चीनची स्वतःची बाजारपेठ असून कितीतरी मोठी असून त्यांना त्यांचे यश निर्यातीद्वारेच मिळाले आहे. मात्र असं सर्व गोष्ट होत असताना तिसरा धडा हा आहे की रोजगार निर्मितीमध्ये एका छोट्या उद्योगांची नव्हे तर मोठ्या कंपन्यांच्या प्रमुख भूमिका असतात. एकूणमध्ये पाहता छोट्या कंपन्यांचे कितीतरी आज रोजगार निर्माण करतात हे खरं आहे. म्हणून चीनमध्ये उत्पादन खर्च जोखमीचे वाढू लागलेले मोठमोठ्या जागतिक कंपन्यांचे आपल्या सरकारने आपले लक्ष बनवलेले पाहिजे होते. असं चौथा धडा असा आहे की मोठी कंपनी भारतीयाच्या असण्याची मुळीच आवश्यकता नाही. एकदा वैयक्तिक मूल्य सारख्या आपल्या छोट्या गोष्टी सुद्धा अग्रगण्य कंपन्या सुद्धा जागतिक स्तरावर जागतिक आयफोनच्या उत्पादनातील टाटांचा सहभाग होऊ शकतो. एक उदाहरण म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, उत्पादन दर्जेदार हवं असेल तर भारतीय कंपन्या दर्जा सुधारण्यासाठी संशोधन आणि विकास यावर पैसा खर्च करायला शिकला नाहीत. भारतामध्ये जागतिक पातळीवर वरच्या कंपन्या नेण्याचे हेच मुख्य कारण होते. श्रेय एक प्रधानमंत्री क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या प्रेरित करून आयफोनच्या यशोगाथा आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा.